आणि आपण पाहतोय विकेटचं इथे पतन। नितीन पवार देखील बाद होत आहेत। बिपिन पवार यांनी बक्षीस लावलं होतं परंतु ते बक्षीस काही विजयी करता आलं नाही। इथून जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन होतंय। फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतो। अगदी चांगला झेल शेवटच्या क्षणाला मात्र चांगला झेल टिपला आणि नवीन बॅटर इथे मात्र दाखल होतोय तो म्हणजेच आपण पाहतोय सुभाष पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी आजच्या दिवसातला 7वा सामना यानंतर मात्र एक महत्त्वपूर्ण सामना म्हणजेच शेवटचा सामना असेल। तदनंतर आजच्या दिवसाचं शेड्यूल संपलं जाईल असं मी निश्चित स्वरूपात म्हणेन आणि उद्या मात्र पुन्हा एकदा सकाळी 9 वाजता पहिल्या सामन्याची सुरुवात। अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष, बॅट आणि बॉल मधला आपण पाहतोय एक द्वंद्व। यावेळेस दांडी 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 गुल सुपर बॉलिंग गॉन। लाली पावडर गाली तुला दिसे फार छान गो, कुर्ले कुर्ले केस तुला शोभत फार छान गो, पंजाबी ड्रेस घालून पोरी दिसस तू कमाल गो, दूर नको जास पोरी जवळ माझे गो। कुर्ले कुर्ले केसामध्ये गजरा घेणे देणे। गोलंदाज आता ऑन हॅट्रिक असेल। जर मात्र हॅट्रिक होत आहेत तर सुनील धानवा साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1111 रुपये हे मात्र कॅश प्राइज आहे। सुनीलजी धानवा साहेब माजी उपसभापती पंचायत समिती पालघर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल जे कॅश प्राइज लगावलं गेलेलं आहे। पाहूया इथे मात्र हॅट्रिक मिळेल का। यावेळी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल हॅट्रिक मात्र साध्य केली आणि 1111 रुपयाचं कॅश प्राइज सुनील धानवा साहेबांच्या माध्यमातून मात्र इथे कलेक्ट करणार। काय कमालीची गोलंदाजी, अगदी मनोज फाउंडेशन या संघाला आपण पाहू शकाल अगदी कोळमडवलंय आणि विशाल बसवत यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज येते गोलंदाजासाठी। क्या बात है, अगदी सोपं नाही सिंगल हँडेड झेल टिपणं, एवढं सोपं नाही। जोफ्रा आर्चरची आठवण करून दिली बिग बॅश लीग मध्ये बेन कटिंगने खेळलेला फटका कोणी विचारही केला नव्हता की तो झेल टिपला गेला परंतु यस इथे मात्र आपण पाहतोय झेल टिपला गेला। हॅट्रिक पाहायला मिळतंय। पहिला विकेट आपण पाहू शकाल जो अगदी षटकाराजवळ कॅच टिपला, दुसरा विकेट दांडी गुल पाहायला मिळाली, तिसरा विकेट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं। आता अगदी आपण पाहतोय 3 विकेट मात्र मिळवले या गोलंदाजानं। हा पहा अगदी दुसरा विकेट आपण पाहतोय, चांगलं क्रिकेट मात्र पाहायला मिळालं। तदनंतर जर आपण पाहिलं तर हा तिसरा विकेट जो मात्र फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्याच अतिशय चांगला झेल टिपण्यात यश झाला।